अपडेट न्यूज। महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 22व्या समता पर्वात यंदा वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल। प्रमुख आकर्षण 7 एप्रिल सुगम संगीत डॉक्टर मधुकर मेश्राम व विविध स्पर्धा। 8 एप्रिल वुमन आयकॉन महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व कवी संमेलन। 9 एप्रिल रोजी यवतमाळ आयडॉलचं उद्घाटन व अभिजित कांबळे यांचं भारतीय राजकारण व माध्यम यावर व्याख्यान। 10 एप्रिल विचारवेध सत्र प्रमुख उपस्थिती डॉक्टर हर्षदीप कांबळे प्रधान सचिव न्याय विभाग। 11 एप्रिल महात्मा फुले अभिवादन रॅली व राजकुमार सैनी हरियाणा यांच्या हस्ते समता रत्न पुरस्कार सोहळा। 12 एप्रिल एक क्षण गौरवाचा राधिका वेमुला नीताताई होले शुभांगी धुत्रे यांचा सत्कार व डॉक्टर लीला भेले यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन। 13 एप्रिल यवतमाळ आयडॉलच्या अंतिम फेरी व जवी पवार यांचं जाहीर व्याख्यान। आयोजक समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळ। अध्यक्ष नारायण थूल, सचिव डॉक्टर विलास कन्नाट, संपादक सय्यद मतीन। अध्यक्ष या ठिकाणी समता पर्वाची सुरुवात 2005 पासून सुरू झालेली आहे आणि ती सन्माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सुरू केलेली आहे आणि ही यवतमाळ जिल्हा क्रांतीचा जिल्हा असल्यामुळे याची एक खरी हिंदी या ठिकाणी पेटली आणि त्याची क्रांती जी होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही समता पर्वाचं कार्य आज सुरू आहे आणि त्याचा उद्देश एकच आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा संपूर्ण घराघरामध्ये पोहोचावी, गोरगरिबांपर्यंत पोहोचावी, सर्व स्त्री पुरुषांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, हाच एक उद्देश या समता पर्वाचा आहे। ती सर्व नागरिकांना आवाहन करतो की समता पर्वाच्या वतीने दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। या ठिकाणी विचारवेध कार्यक्रम होत आहेत, त्याचप्रमाणे माझे खासदार सैनी साहेब या ठिकाणी येत आहेत। JMUच्या ज्या प्राध्यापिका आहेत त्या प्रियंका भारती येत आहेत, त्याचप्रमाणे कोमल JMUचे प्राध्यापक येत आहेत आणि आपले विचार या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये व्यक्त करणार आहेत। त्याचप्रमाणे या अनेक महिला आहेत त्या महिलांचा आपण सत्कार घेत आहोत। सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज नीताताई होले त्या अनेक दिवसाचं खूप मोठं कार्य करतात, सामाजिक कार्य करतात, त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी समता पर्वाच्या वतीने सत्कार केला। त्याचबरोबर मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या ज्या वंशज आहेत त्या धोत्रेताई यांचा पण आपण हृदय सत्कार करीत आहोत, त्या पण या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहे। त्याचप्रमाणे वेमुला यांची जी माता आहे ही माता आपल्या मुलाला आजही कवटाळते आहे, ते मुलाचं पहिले चित्र पाहून ती आजही रडते आहे। आपल्या मुलाची प्रेरणा इतरांनी घ्यावी म्हणून तीसुद्धा या ठिकाणी यवतमाळला आपण तिला पाचारण केलं आहे आणि तिची प्रेरणा सगळं माताने घ्यावी म्हणून आपण तिचा आपण या ठिकाणी समता पर्वाच्या वतीने सन्मान करीत आहोत, त्यांचं फार मोठ्या प्रमाणे सत्कार केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.